तर आज ना मला काहीही करून हा एक ब्लाऊज शिवायचा होताच. 1 महिना झाला असेल हा ब्लाऊज कट करून ठेवला आहे, पण शिवायचा मुहूर्त काय लागत नव्हता. असं नाही की माझ्याकडे वेळ नाही आहे, शेवटी आळस हो, यावरून विचार करू शकता माझ्यात किती आळस आहे तो. तरीसुद्धा ना माझ्याकडून अर्धाच शिवून झाला. असो, त्याच्यानंतर ना दुपारी मला ही भेंडीची आमटी करायची होती. म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूयात. या गावठी भेंड्या आहेत, याला ना वरून थोडेफार काठी असतात, त्याची सालं काढून सकाळीच भाजून ठेवल्या होत्या. काही नाही, फक्त जिरे, मोहरी, लसूण, टोमॅटोची फोडणी द्यायची आणि आपले रोजचेच मसाले हिंग, हळद, तिखट घालायचं आणि छोटा चिंचेच्या तुकडांना टाकायला विसरायचं नाही. याने छान आमटीला थोडा आंबटपणा येतो. सगळे मसाले परतून घ्यायचे आणि भेंड्या घालून हवं तेवढं पाणी घालून उकळून घ्यायचं. झाली आमटी तयार. आणि आजकाल आमची आजी तर दिवसभर झोपूनच असतात, थंडीच तेवढी आहे. त्याच्यानंतर ना मग यांना खायची होती कांदा भजी. मग काय, कांदा आणि मिरची यांना चिरायला लावली आणि बॅटर तयार करून ठेवलं 15 मिनिटसाठी. मस्त गरमागरम भजी एन्जॉय केली आणि साईड बाय साईड स्वयंपाकसुद्धा चालू होता. आज मस्त अशी कढीसुद्धा केली होती. आता जेवायला होता उशीर, त्याच्यामुळे ना यांची चालू होती एडिटिंग आणि माझा चालू होता टाईमपास. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.